किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं, जगन हे न्यार झालं, जगन हे न्यार झालं, जगन न्यार झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं आहे घरला, या पदरपसेती तुमच्या पुढे मला जाऊ दे. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कुठला रस्ता कुठली वळण कसला हा अंधार. कसल्या भिंती कसलं घरट कसला हा संसार. कापला वारा बेभान सारखा झाली थैमान. सगळ्याच्या या वाटवरती दैवाचे बिवार. झालं बंद आता जेव्हा कसला आधार. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. आई
आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. आई 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 आई. मातृप्रेमासाठी धाडसाने किल्ला उतरलेल्या त्या वीर मातेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मान दिला. तिच्या शौर्यासाठी तो बुरुज हिरकणी बुरुज झाला. अशा या धाडसी मातेला मानाचा मुजरा.